साधकांना जर आता दशमहाविद्यांची साधना करायची असेल, कामाख्या म्हणजे ह्या सृष्टीचं मूळ रूप आहे. 51 शक्तिपीठामध्ये कामाख्या हिला मुख्य दैवत मानलं जातं. सृष्टीची निर्मिती किंवा सृष्टीची उत्पत्ती ह्या योनीतून झाली आहे अशी एक मान्यता आहे. दशमहाविद्यांची उत्पत्ती पण कामाख्यापासूनच झालेली आहे. स्थान आहे आणि ती या दशमहाविद्यांची अधिष्ठात्री देवता किंवा आपण एक म्हणूयात की गुरुदेवता. तर ती खूप मोठी शक्ती आहे. तिला तुम्ही सामान्य व्यक्ती तिला सामोरं जाऊ शकत नाही. जी कामाख्या आहे ही मूळ म्हणजे तंत्रातील देवता आहे. तंत्र साधनेतून दशमहाविद्यांची साधना करत असाल, गुरु कृपा नसताना, गुरुमंत्र नसताना किंवा गुरु केलेलं नसताना, तर ते तुम्हाला नक्कीच जड जाईल आणि त्रासदायक ठरेल. दशमहाविद्या का आहेत? दशमहाविद्या म्हणजे भगवतीचे 10 प्रकारचे रूपं असे आहेत. दशमहाविद्यांची उत्पत्ती कशी झाली? तर वेगवेगळे माहिती प्रवाह आहेत त्यामध्ये. भगवान शंकर आणि सती यांची कथा तर सर्वांना माहिती आहे. जेव्हा दक्ष राजाने सतीला आणि भगवान शंकराला आदरपूर्वक होमासाठी बोलवले नाही, तेव्हा सती माता ही दक्षाच्या होमासाठी जाण्यासाठी आतुर झाली होती. तर श्री महादेवाने त्यांना नकार दिला होता, कारण त्यांना भविष्य माहिती होतं, की तुम्ही जाऊ नका दक्षाच्या यज्ञामध्ये. पण भगवतीने म्हणजेच सती मातेने 10 प्रकारची विविध रूपे त्यांना दाखवली. त्याच म्हणजे दशमहाविद्या. जे 10 रूपं वेगवेगळ्या प्रकारे महादेवाला दाखवले, तर महादेवाने ते 10 रूपं बघितले आणि महादेव जे आहे ते भगवतीला म्हणाले, की सर्व प्रकारची रूपं त्यांनी जेव्हा बघितली सती मातेची, तेव्हा ते म्हणाले, की "ठीक आहे, तू यज्ञासाठी जा." म्हणजे एका प्रकारची त्यांनी माया केली किंवा लीला केली असं आपण म्हणूयात. आणि 10 प्रकारचे रूपं त्यांनी धारण केले. त्यानंतर ते यज्ञामध्ये गेले. सतीमाता यज्ञामध्ये गेली आणि त्याच्यानंतर जे काही गोष्ट घडली शक्तिपीठांची किंवा सतीमाता होमामध्ये तिने उडी घेतली किंवा तिने स्वतः अग्नीमध्ये स्वतःला समर्पित केले. ही तर सर्वांना गोष्ट माहिती आहे. तर दशमहाविद्यांची म्हणजेच भगवतीच्या 10 रूपांची उत्पत्ती या प्रसंगापासून झालेली आहे. थोडक्यात प्रत्येक महाविद्याचं कार्य काय होतं? किंवा आता कशी प्रकट झाली थोडक्यात? हां, हां. प्रत्येक महाविद्येचं कार्य जे आहे ते वेगवेगळ्या रूपांचं आहे. दशमहाविद्या म्हणजे 10 प्रकारच्या महाविद्या या वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या शक्तीनिशी प्रकट झालेल्या आहेत. त्यामध्ये कालीतारा महाविद्या, षोडशी भुवनेश्वरी, भैरवी छिन्नमस्ता विद्या धूमावती तथा असा मंत्र आहे दशमहाविद्यांचा. पहिली महाविद्या जी आहे ती काली आहे. दुसरी जी आहे ती तारा. तिसरी जी आहे ती त्रिपुर सुंदरी. त्याच्यानंतर चौथी भुवनेश्वरी, 5वी भैरवी, 6वी जी आहे ती छिन्नमस्ता, 7वी धूमावती, 8वी जी आहे ती बगलामुखी, 9वी मातंगी आणि 10वी कमला. कमला म्हणजेच लक्ष्मी. या प्रकारच्या महाविद्या आहे आणि मधला जो फोटो म्हणजे मधली जी प्रतिमा आहे ती पराशक्ती हिची आहे. तर पहिली महाविद्या आपण बघूया. काली जी आहे, काली महाविद्या हिचं रूप जे आहे ते युद्धाचं रूप आहे. तुम्ही बघू शकता तिच्यामध्ये हातामध्ये तिने खडक घेतलेला आहे. एका हातामध्ये खप्पर म्हणजेच कपाल आहेत. त्यानंतर 2 जे आहे हात त्यामध्ये पण आयुध आहेत. सिंहावर विराजमान आहे ती आणि शिवावर तिने तिचा पाय ठेवलेला आहे. म्हणजे युद्धासाठी तत्पर असलेले दैवत आणि संहारक ह्या प्रकारची काली हिचं उग्र स्वरूप आहे. ही काळावर आधिपत्य गाजवणारी आणि काळाच्या पुढे जाऊन संहार करणारी अशी ही काली काली माता ही दैवत आहे, पहिली महाविद्या. आणि शिवावरती पाय देऊन उभा आहे म्हणजे त्याचं काय स्टोरी? आता शिवावर जेव्हा पाय देऊन उभी राहिली याला पण 2 प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कालीचं युद्ध संपूर्ण झालं, पूर्ण झालं आणि काली जी होती ती आपण थोडक्यात म्हणूयात आउट ऑफ कंट्रोल झाली होती किंवा ती कोणत्याही देवतेला ऐकण्यासाठी शांत होत नव्हती. कोणत्याही देवतेला ऐकत नव्हती. तिच्या समोर दैत्य संपून, दैत्यांचा संहार करून, त्यांचं जे रक्तप्राशन करून, त्यानंतर सुद्धा ती देवतांवर जात होती पुढे युद्धासाठी. देवतांवर सुद्धा शस्त्र उगारत होती. तर सर्व दैवतं आणि ब्रह्मा आणि विष्णू हे शिवाकडे गेले आणि शिवाला विनंती केली, प्रार्थना केली महादेवाला, की काली माता म्हणजेच पार्वती मातेने उग्र स्वरूप धारण केलेलं आहे आणि युद्ध संपून सुद्धा ती शांत होत नाही. तर तिला तुम्ही शांत करा अशी प्रार्थना केली. तर भगवान शिव म्हणजे पार्वतीचे पती, यांनी पार्वती मातेच्या समोर तिच्या रस्त्यामध्ये म्हणजे ती जेव्हा युद्ध करून येत होती किंवा युद्धातून जेव्हा पुढे जात होती, तिचा एक-एक पाऊल हे सगळ्या धरणीला कंप करणारं प्रत्येक म्हणजे प्रत्येक ग्रहाला हादरवणारं आणि प्रत्येक
जे सृष्टीतलं प्रत्येक जी शक्ती आहे, ब्रह्मांड आहे, त्याला उलथापालथ करणार होतं एक-एक पाऊल. तर शिव जे आहेत ते तिच्या रस्त्यामध्ये विराजमान झाले म्हणजे झोपलेत अक्षरशः. आणि त्यानंतर कालीने त्यांच्या छातीवर पाय ठेवला तेव्हा तिच्या लक्षात आलं, की आपण आपल्या पतीवर म्हणजे शिवावर पाय ठेवला आणि त्याच्यानंतर ती शांत झाली. या प्रकारची एक कथा आहे. दुसरी एक कथा अशी आहे, की शिवाने बालस्वरूप घेतलं. बालस्वरूप म्हणजे बटुक भैरवाचं स्वरूप घेतलं. बालस्वरूप, शिवस्वरूप लहान अवतार घेतला. लहान बालकाचा, एका 7 वर्षाच्या बालकाचा अवतार घेतला आणि कालिका मातेला माई, माता अशी हाक मारली आणि त्या करुणामयी हाकेतून, त्या आवाजातून माई जी आहे तिचं जे आहे ते मातेचं स्वरूप जे आहे ते द्रवलं आणि तिने त्या बालकाला शांत केलं, जवळ तिच्या उराशी धरलं आणि त्या बालकाला दूध पाजलं आणि शिव शांत झाले. शिव आणि माता दोघंही शांत झाले. ह्या पद्धतीचे 2 पद्धती आहेत, की शिव पहिली गोष्ट म्हणजे तिच्या युद्धाच्या मार्गावर आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे बालरूपात मातेचं स्मरण करून त्यांनी हाक मारले. दुसरी महाविद्या जी आहे ती तारा आहे. तारा म्हणजे नील सरस्वती. नील तंत्रामध्ये तिचा उल्लेख होतो. तारा ही कामाख्याजवळ आता या दशमहाविद्या ज्या आहेत ह्या सगळ्या महाविद्यांचे मंदिर जे आहे ते कामाख्या पीठ म्हणजे जिथे आसाम आहे. आसामजवळ कामाख्या पीठ आहे. कामाख्या मंदिर म्हणजे कामाख्या मंदिराच्या आजूबाजूला दशमहाविद्यांचे पण मंदिर आहेत. त्यामधली दुसरी महाविद्या, पहिली जी आहे महाकाली, तिचं कोलकात्यामध्ये पण स्थान आहे आणि कालीघाट म्हणून स्थान आहे पहिली गोष्ट. दुसरं जे आहे ते दक्षिणेश्वरी काली असे 2 स्थानं आहेत. तारा जे आहे ते भूम जिल्ह्यामध्ये तारापीठ हे एक स्थान आहे ताराचं. 3 महास्मशान आहेत आपल्या संपूर्ण भारतामध्ये. तर पहिलं महास्मशान जे आहे ते तारापीठ महास्मशान, दुसरं महास्मशान जे आहे ते काशी, मणिकर्णिका घाट आणि तिसरं महास्मशान जे आहे ते विक्रांत भैरव. असे 3 महास्मशान आहे अशी मान्यता आहे. तर पहिलं महास्मशान जे आहे ते तारापीठ महास्मशान. तारापीठ तिथे आईच्या डोळ्याची पुतळी म्हणजे बाहुली पडली होती म्हणजे त्याला तारा म्हणतात. तिथून तारापीठ असं नाव पडलं आणि कामाख्याजवळ पण तारा राणीचं म्हणजे तारा मातेचं मंदिर आहे. तारा जी आहे ती नील सरस्वती आहे. ती एका प्रकारची तंत्रदेवता म्हणजे तंत्र सरस्वती आपण असं म्हणू शकतो. तारा जी आहे ती तारणारी आहे. भक्तांचं संकटापासून रक्षण करणारी आहे आणि तारणारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तारा ही संरक्षण सुद्धा देते. तारा ही भरभराट, सुख, समृद्धी सुद्धा देते आणि तारा ही भगवती स्वरूप आणि मायेचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने ती भक्तांवर मायेच्या स्वरूपातून, माईच्या रूपातून म्हणजे वात्सल्यातून कृपादृष्टी सुद्धा करते. असं तिचे वर्णन आहे. तिसरी जी आहे ती त्रिपुर सुंदरी. आता त्रिपुर सुंदरीचं तुम्ही रूप पाहू शकता, की तिच्या हातामध्ये एक आपण म्हणतो शेतीतलं जसा ऊस असतो किंवा शेतीतलं जे धान्य आहे ते तिच्या हातामध्ये आहे. डाव्या मांडीवर जो आहे तो श्री गणेश, बाल गणेश विराजमान आहे आणि त्यानंतर एक हातात जे आहे ते कमळाचे काळ्या आहेत किंवा कमळाची फुलं आहेत. त्रिपुर सुंदरी जी आहे ती अशाच प्रकारे म्हणजे वैभव, धनधान्य, समृद्धी, संपदा आणि कौटुंबिक सौख्य अशी देणारी एक विद्या आहे आणि त्रिपुर सुंदरी जी आहे ती सर्व सर्व विकासासाठी साधन देणारी आहे. स्वतःच्या भरभराटीसाठी, त्याच्यानंतर सौंदर्यासाठी अशा प्रकारे कृपादृष्टी करणारी त्रिपुर सुंदरी माता आहे. त्रिपुर सुंदरी जी आहे ती श्रीचक्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्र जे आहे त्याची आराधना करायची असेल तर त्रिपुर सुंदरीची आराधना केली जाते. भुवनेश्वरी माता म्हणजे हे आकाश तत्वाचं प्रतीक आपण म्हणूयात. आकाश तत्वाचं प्रतीक आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाची जननी तिला म्हटलं जातं. त्यानंतर जी भैरवी आहे, भैरवी म्हणजे स्मशानात त्या भैरवीचा निवास असतो आणि कालभैरवाची भैरवी असं पण तिला म्हटलं जातं. भैरवी शक्ती जी आहे ती तप, साधना आणि आपण एका अर्थी म्हणूयात की कठोर तपाचं प्रतीक ती आहे. कुंडलिनी जागरण करण्यासाठी, तंत्रशास्त्रात पुढे जाण्यासाठी आणि तंत्रशास्त्रामध्ये तंत्रविद्या देणारी देवी म्हणून तिला संबोधले जाते. त्यासाठी भैरवीची पण साधना केली जाते. त्यानंतर छिन्नमस्ता. छिन्नमस्ता जी देवी आहे, तर एक माहिती प्रवाह असा आहे, की युद्ध झालं म्हणजे जी भगवती आहे ती युद्ध करत होती. युद्ध संपूर्ण झाल्यानंतर जया आणि विजया ह्या 2 तिच्या सेविका किंवा आपण म्हणूयात, की जया विजया ह्या तिच्या गण आहेत 2. ठीक आहे. तर युद्ध झाल्यानंतर त्यांची रक्ताची पिपासा पूर्ण झाली नाही.
त्यांनी भगवतीकडे मागणी केली, की "आमची रक्ताची पिपासा पूर्ण झालेली नाहीये, तर आम्हाला तू रक्त दे." तर तिने मागचा पुढचा विचार न करता भगवतीने स्वतःचा शिरच्छेद केला आणि त्या शिरच्छेदातून जो रक्तप्रवाह झाला त्याच्यातून जया आणि विजय किंवा ज्या देवीचे सेविका आहे, त्यांनी रक्तप्राशन केलं आणि तिने स्वतः सुद्धा रक्तप्राशन केले. म्हणजे छिन्नमस्तिका एका अर्थी त्यागाची देवता आहे आणि त्यागाची देवता तर आहेच ती आणि तंत्र साधनेतली ती एक प्रमुख देवता आपल्याला म्हणता येईल किंवा अहंकार नष्ट करणारी देवता अशी ती छिन्नमस्तिका ही महाविद्या आहे. धूमावती ही आहे हिच्यासाठी पण एक माहिती प्रवाह आहे असा, की भगवती युद्धावरून परत आलेली होती. म्हणजेच पार्वती आणि ती युद्धाने थकून गेली, क्षीण झालेली होती. तर ती महादेवाला म्हणाली, की "हे महादेवा, की मला आता भूक लागलेली आहे. मी युद्ध करून थकलेली आहे. तर मला अ, तुम्ही काहीतरी खायला आणून द्या." तर महादेव हे एका मस्करीच्या स्वरात म्हणाले, की "मलाच का नाही खाऊन घेत तू?" तर त्या म्हणण्याने, त्या रागाच्या भरात भगवतीने म्हणजे पार्वतीनेच महादेवाचा घास घेतला किंवा महादेवाला पोटामध्ये घेतलं. त्या प्रभावाने ती स्वतः विधवा झाली. विधवा आणि वयस्कर अशी त्या आपण एक धूमावतीची प्रतिमा बघितली तर त्याच्यामध्ये एक विधवा अशी व्यक्ती आहे, एक स्त्री आहे म्हणजेच ती भगवती. विधवा रूपात आहे, तिच्या हातामध्ये सूप आहे, सर्व बाजूने धूर आहे. धूम म्हणजे धूर. सर्व बाजूने धूर आहे. आजूबाजूला कावळे आहेत आणि रथावरती बसलेली आहे. म्हणजे ती स्वतः रागाच्या भरात तिने महादेवाला ग्रहण केलं आणि धूमावती ही स्वतः रथावर विधवा होऊन बसलेली आहे. धूमावती ही महाविद्या जी आहे, ती पण तंत्रशास्त्रातली एक प्रमुख महाविद्या मानली जाते. तर धूमावतीची आराधना करून शत्रुनाश हा खूप चांगल्या प्रकारे करण्यात येतो किंवा शत्रुनाशासाठी धूमावतीची आराधना करण्यात येते आणि ती एका प्रकारे त्यागाचं सुद्धा प्रतीक आहे. धूमावती जी आहे, ती आपल्याला एका प्रकारे वैराग्य शिकवते. त्यानंतर दुःख आणि सत्यदर्शन हे पण चांगल्या प्रकारे धूमावती आपल्याला दाखवते. 8वी महाविद्या जी आहे, ती बगलामुखी. आता बगलामुखीचा जर आपण प्रतिमा बघितली, तर बगलामुखीच्या प्रतिमेत असं दाखवतं, की मातेच्या समोर एक असुर आहे. असुराची जीभ धरून तिने एका हातात जे आहे तिचं अस्त्र, गदा किंवा आपण मुद्गल म्हणूया, ते धरलेलं आहे आणि ती असुरावर प्रहार करत आहे. तर असुराची जीभ ती का बरं धरते? कारण युद्धामध्ये असुर हा युद्ध करतो, पण शेवटच्या क्षणाला काय करतो असुर? हा क्षमायाचना करतो किंवा भगवतीला जे आहे ते विनंती करतो, आर्जव करतो. शरण जातो. मला शरण घे तू किंवा मला तू अभयदान दे त्यासाठी. तर असुर जो आहे तो त्याचं कार्य करून किंवा कर्म करून त्याला शासन द्यायची जेव्हा वेळ आलेली असते, तेव्हा काय करतो तो क्षमायाचना करतो. त्यामुळे बगलामुखी जी आहे ती क्षमायाचना करायची ती कोणतीही संधी देत नाही. ज्या असुराची समोर जो असुर आहे किंवा जो शत्रू आहे त्याची जीभ धरून ती त्याच्यावर प्रहार करून त्याचा विनाश करते. अशा पद्धतीने बगलामुखी जी आहे ती आपल्या प्रतिमेमध्ये दिसते. शक्यतो स्तंभन म्हणजे शत्रूला फ्रीज करून, शत्रू स्तंभन करून त्याला प्रहार करून त्या पापातून त्याला म्हणजे जे पाप त्याने केलेलं आहे त्याचं ते पूर्णपणे शासन त्याच्यावर करते. अशा पद्धतीने बगलामुखीचं कार्य आहे. बगलामुखीची साधना किंवा बगलामुखीची पूजा का बरं केली जाते? न्यायालयीन वादविवाद किंवा शत्रुस्तंभन किंवा शत्रूचा त्रास आहे, ह्यापासून मुक्त होण्यासाठी बगलामुखीची आपण आराधना करत असतो. मातंगीची प्रतिमा जर आपण बघितली, तर मातंगीच्या प्रतिमामध्ये मातंगी ही कमळावर विराजमान आहे. तिच्या आजूबाजूला जे आहे ते वीणा, वाद्य अशा सगळ्या प्रकारचे अ, अ, गोष्टी आहेत. त्यानंतर कमळ आहे तिच्या हातामध्ये. मातंगी जी आहे ती विद्या, त्यानंतर कला, संगीत, वाणी याची अधिष्ठात्री देवता आहे आणि मातंगी जी आहे ती साधकाला अंतर्मुखी ज्ञान देते. अंतर्मुखी ज्ञान म्हणजे तिच्या साधनेतून ज्या ज्ञानाचा उगम होतो किंवा जे ज्ञान मिळतं, तर ते अंतरंगातून बाहेर येतं. त्यामुळं मातंगीची साधना केली जाते. 10वी महाविद्या जी आहे ना, ती कमला आहे. कमला म्हणजेच लक्ष्मी माता. ती कमळावर विराजमान आहे. लक्ष्मीसारखं तिचं स्वरूप आहे. तिच्या एक वरद असतो जो आहे तो साधकावर किंवा भक्तावर सदैव असतो. म्हणजे ती देणारी देवता आहे. लक्ष्मी स्वरूप देवता असल्यामुळे ती धन, समृद्धी, धान्य, सुख, समृद्धी, समाधान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देत असते. जे लक्ष्मीचं कार्य आहे, लक्ष्मी म्हणजेच ती कमला. तर 10वी महाविद्या जी आहे ती कमला आहे आणि त्या पद्धतीने ते आपल्याला
सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य ही प्रदान करत असते. ज्या साधकाला सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य पाहिजे आहे, सांसारिक सुख पाहिजे आहे, तो साधक ह्या लक्ष्मी रूपाचं म्हणजे कमळ रूपाचं जे आहे ते आराधना किंवा साधना करतो. सामान्य लोक असतात त्यांच्यासाठी दशमहाविद्या योग्य आहेत की फक्त साधकांसाठीच योग्य आहेत? साधकांसाठी तर योग्य आहेतच दशमहाविद्या. सामान्य व्यक्तीसुद्धा दशमहाविद्यांची आराधना करू शकतात. पण आराधना करायची पद्धत जी आहे ती सात्विक हवी. सात्विक म्हणजे जे दशमहाविद्या आहे किंवा आपल्या तत्त्वाची जी महाविद्या आहे, तर त्या महाविद्येचा जप करणे, महाविद्येचे स्तोत्र आहेत, त्या स्तोत्रांचं पठण करणे, महाविद्या कवच आहे, ते कवच वाचणे. ह्या पद्धतीने आपण म्हणजे सामान्य व्यक्ती महाविद्येची सेवा करू शकतो, आराधना करू शकतो. साधक जे आहेत ते गुरुकृपेतून किंवा त्यांचं आपण म्हणूयात की गुरु केल्यानंतर साधक जो आहे तो दशमहाविद्यांची साधना ह्याला सुरुवात करू शकतो. साधकाची पद्धती वेगळी आणि सामान्य व्यक्तीची पद्धती वेगळी. दोन्ही पद्धतींमध्ये फरक आहे. पण दशमहाविद्यांना दोन्ही व्यक्ती समसमान पद्धतीत पूजन करू शकतात. गुरु व्यतिरिक्त साधना कशी करावी? गुरु व्यतिरिक्त साधना याच पद्धतीने करावी, की दशमहाविद्येतली महाविद्या आहे, तिचा मंत्र जप करणे, तिचं स्तोत्र पठण करणे, त्यानंतर त्या महाविद्येचं कवच पठण करणे. या पद्धतीने सात्विक पद्धतीने साधना जो आहे गुरु व्यतिरिक्त व्यक्ती करू शकतो. पण अशा पण काही गोष्टी असतात ना, की गुरु मंत्राशिवाय किंवा गुरुदीक्षेशिवाय कुठले मंत्र वगैरे पठण करू नये. आहेत ना. आता गुरुदीक्षेशिवाय तुम्ही साधना जी आहे ती घरी बसून करू शकता. बरोबर. चालीसा वाचणे, वाचन करणे, जे आपण म्हणूयात की थेरॉटिकल ज्या गोष्टी आहेत, कवच उपलब्ध आहेत, त्यानंतर मंत्रजप उपलब्ध आहे, ते करू शकता तुम्ही. त्या देवतेचं स्मरण करू शकता, तिच्याकडे विनंती करू शकता, तिच्या दैवी स्थानावर म्हणजे मुख्य स्थानावर जाऊन दर्शन करू शकता. पण तंत्र साधना जेव्हा केली जाते, तर तंत्र साधनेला कवच हे खूप महत्त्वाचं असतं. गुरुमंत्र खूप महत्त्वाचा असतो. गुरुचा आशीर्वाद किंवा गुरु पाठीशी असणं खूप गरजेचं असतं किंवा महाविद्या ही खूप अशी आपण बघायला गेलं तर सोपी गोष्ट नाही आहे. 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक विद्या, एक अविद्या आणि एक महाविद्या. विद्या जी आहे ती सामान्य माणूस थोड्याफार प्रमाणात त्या विद्येच्या आपण म्हणूयात की विद्येच्या साधनेतून किंवा विद्येच्या आराधनेतून पुढे जाऊ शकतो. महाविद्या जी आहे, तिच्या साधनेसाठी गुरूचं पाठबळच गरजेचं आहे. कारण महाविद्या ही खूप तीक्ष्ण आणि खूप विध्वंसकारी किंवा महाशक्ती आहे. तिला नावच महाविद्या आहे. तर ती खूप मोठी शक्ती आहे. तिला तुम्ही सामान्य व्यक्ती तिला सामोरं जाऊ शकत नाही. जर ती एखादी शक्ती जर प्रकट झाली, तर तिला सामोरं जायचं कसं? तर गुरुतत्वाशिवाय, गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा गुरूचं पाठबळ असल्याशिवाय त्या गोष्टीच्या आपण शक्यतो नादीच लागू नये. दशमहाविद्यांची उपासना ही तंत्रमार्गाशी का जोडली जाते? दशमहाविद्यांची उपासना तंत्रमार्गाशी ह्यासाठी जोडली जाते, की जी कामाख्या आहे, ही मूळ म्हणजे तंत्रातील देवता आहे. दशमहाविद्या ह्या पण तंत्रातील देवता आहे. तंत्र म्हणजे काय? तर एखाद्या शक्तीच्या नियमात राहून त्या शक्तीचं मंत्र, होम हवन, पुनश्चरण हे पूर्णपणे नियमात आणि काटेकोर पद्धतीने करणं, ह्याला तंत्र म्हणतात. आणि ह्या सगळ्या ज्या महाविद्या आहेत, महाशक्ती आहेत, ह्या खूप मोठ्या प्रमाणात या सक्षम आहेत. कोणत्या सुद्धा कार्यसिद्धीसाठी, संकल्पासाठी ह्या मोठ्या प्रमाणात सक्षम आहेत आणि त्यांचं अस्तित्व जे आहे ते प्रखर आहे. त्यामुळं शक्यतो नियमात राहून आणि आपण एक म्हणूयात की काटेकोरपणे पालन करून त्या नियमांचं गुरुदीक्षा घेऊन आणि शुचिर्भूत राहून या शक्तींची साधना केली जाते. म्हणून तंत्राशी या सगळ्या महाविद्या ज्या आहेत त्या संबंधित आहेत. अशी कोणती महाविद्या आहे जी गृहस्थांसाठी किंवा एक संन्यस्त किंवा साधकासाठी स्पेसिफिक आहे? आता महाविद्यामध्ये जर आपण बघायला गेलं, जी महाविद्या आहे तारा, त्यानंतर त्रिपुर सुंदरी, त्यानंतर मातंगी आणि लक्ष्मी. ह्या 4 महाविद्या ज्या आहेत त्या साधकांसाठी योग्य राहते किंवा संसारी व्यक्तींसाठी योग्य राहते. कारण ह्या 4च्या 4ही महाविद्या ज्या आहेत त्या धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य, स्थिरता आणि लक्ष्मी म्हणजेच स्थैर्य प्रदान करणाऱ्या आहेत. त्यामुळे या 4 महाविद्यांची आराधना, उपासना, मंत्रजप किंवा कवच हे केलेलं उपयुक्त राहील संसारी माणसासाठी. बाकी ज्या महाविद्या आहेत त्या तीक्ष्ण आणि थोड्याशा आपण म्हणूयात संवारक आहे, उग्र आहेत. 10 महाविद्यांपैकी या 4 महाविद्यांची साधना, आराधना संसारी व्यक्तींनी केलेली योग्य राहील.
गुरुशिवाय दशमहाविद्यांची साधना करावी का? गुरुशिवाय दशमहाविद्यांची साधना तुम्ही सात्विक पद्धतीने केली किंवा आपण एक म्हणूयात, मी मगाशी जसं सांगितलं, की तुम्ही ही साधना जी आहे ती योग्य पद्धतीने स्तोत्र, मंत्र, जप, जाप ह्या पद्धतीने संकल्प घेऊन केली तर तुम्हाला फलदायी ठरेल. पण तुम्ही एखाद्या मोठ्या उद्देशासाठी किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा आपण एका अर्थी म्हणूयात, की तंत्रासाठी, इच्छापूर्तीसाठी जर यांची साधना केली उग्र पद्धतीने, तर ती फलदायी ठरणार नाही. कारण शक्ती जी येते, ती सात्विक मार्गातून जर आपण साधना केली, तर ती सात्विक पद्धतीने आशीर्वाद देईल. बरोबर. आणि उग्र मार्गातून जर ती केली, तर आपल्या मागे तसं गुरूंचं पाठबळ पाहिजे. आपल्याकडे गुरुमंत्र, गुरुदीक्षा हे असणं गरजेचं आहे. सुरक्षा कवच असणं गरजेचं आहे. जर गुरु आशीर्वाद, सुरक्षा कवच किंवा आपण एक म्हणूयात, की गुरूंचं पाठबळ नसेल आणि ती साधना, ती शक्ती जर समोर जर प्रकट झाली, तर तुम्हाला ती जड जाईल किंवा ती होत्याचं नव्हतं करून टाकेल, एवढी त्या महाशक्तीची ताकद आहे. थोडक्यात आपण म्हणूयात, की 420 व्होल्ट आपण जे म्हणतो, तेवढी ताकद आहे ती. तर शक्यतो गुरुशिवाय दशमहाविद्यांची साधना करू नये. साधना करायची असेल तर सात्विक पद्धतीने आणि स्तोत्र, मंत्र पठणाने एका बालक भावनेने करावे. बालभावनेने जसं आईसमोर जसं बालक मागणी करतो किंवा बालकाचं जसं वागणं असतं किंवा अस्तित्व असतं आईसमोर. एक माई, तू माझी माता आहे, तू माझी आई आहे, जननी तू मला हे प्रदान कर. असं लाडीवाळपणे किंवा आपण एक म्हणूयात, की लहान बालकाच्या अपेक्षेने जर मागितलं, तर भगवती प्रसन्न होऊन दे. पण तुम्ही तंत्रसाधनेतून जशी महाविद्यांची साधना करत असाल, गुरु कृपा नसताना, गुरुमंत्र नसताना किंवा गुरु केलेलं नसताना, तर ते तुम्हाला नक्कीच जड जाईल आणि त्रासदायक ठरेल. ही जी काही पिढी आहे, ह्यांनी दशमहाविद्येची साधना कशी करावी? दशमहाविद्यांची साधना करायची सर्वात सोपी पद्धत जी आहे, तर त्यांचं आपण एक म्हणूयात, की मंत्रजप करा. दशमहाविद्या स्तोत्र आहे, त्याचं वाचन करा. ठीक आहे. त्यानंतर एक मंत्र आहे, काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ताच विद्या धुमावते तथा. या मंत्राचा तुम्ही रोज जर उच्चार केला किंवा रोज आपण म्हणूयात, की जप केला, तर नक्कीच तुम्हाला दशमहाविद्या ज्या आहे त्या प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि तुमचं जे कार्य आहे किंवा तुमचे जर इच्छा, संकल्प आहे, तो पुढे नेण्यास किंवा पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करतील. आता आपल्या आयुष्यात जे डेलीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा काही अडचणी येतात, त्या सोडवायला वगैरे मदत करतात का? दशमविद्या नक्कीच आपल्याला मदत करतात या सर्व कार्यामध्ये. कारण त्यांचं अस्तित्व जे आहे, आता त्या जगज्जन्य आहेत. किती नाही म्हटलं तरी कामाख्या आणि कामाख्यानंतर दशमहाविद्या. ह्या सर्वोपरी प्रत्येक आयुष्यातला मोठा संकल्प किंवा तुमचा जो संकल्प इच्छापूर्ती करणारा आहे. पण तुम्ही भगवतीला शरण कोणत्या भावनेने जाता? गरज पडल्यावरच शरण जातात भगवतीला का त्याआधीच तुम्ही भगवतीच्या चरणाशी सेवा समर्पित केली किंवा तुम्ही समर्पित झालाय, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा जसा भाव आहे तशी भगवती तुम्हाला प्रसन्न होणार किंवा आशीर्वाद देणार. कोर्ट कचेरी किंवा नोकरी संबंधित किंवा व्यवसाय संबंधित सांसारिक अडचणी, आजारपण किंवा तत्सम काही गोष्टी या सर्वांना आशीर्वाद द्यायला भगवती सक्षम आहे. तर दशमहाविद्या या सांसारिक गोष्टींवर नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात. शक्य झाल्यास कामाख्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामाख्याचं दर्शन घ्या. त्याच्यानंतर दशमहाविद्यांचं दर्शन घ्या. तिथेच आजूबाजूला कामाख्या मंदिराच्या आजूबाजूला दशमहाविद्यांची मंदिरं आहेत. तर तिथे दर्शन घेऊन त्या महाविद्येजवळ पाणी आहे, म्हणजे जलकुंभ आहे. जिथे समजा काली महाविद्या आहे, तिथे जलकुंभ आहे. त्यानंतर तारा आहे, तिथे जलकुंभ आहे. प्रत्येक ठिकाणी जलकुंभ आहे. ते जल जर तुम्ही प्राशन केलं, तर तुम्हाला त्या महाविद्येचा आशीर्वाद नक्कीच भेटतो. आणि आशीर्वाद भेटल्यानंतर, दर्शन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या सांसारिक अडचणीत, पारमार्थिक अडचणी किंवा ज्या तुमच्या समोर आत्ता तुम्हाला असं वाटतंय, की हा आपला संकल्प आहे, आपल्या जीवनाचा हा उद्दिष्ट आहे, तिथं ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं कार्य नक्कीच सिद्धीत नेतील. स्त्रीशक्ती आणि दशमहाविद्या यांचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. स्त्री शक्ती हो बघा, मी परत एकदा सांगतो, आई म्हणजे मी या ठिकाणी जे आहे ते माई म्हणतो. मातेला माई म्हणतो किंवा आई म्हणतो. काही म्हणतात माझी आई आहे, जगदंबा आहे, काही म्हणतात माता आहे, काही म्हणतात भगवती आहे. मी माई म्हणतो आईला. माझं आणि तिचं नातं असं आहे, की ती आई आणि मी पुत्र. जसं मी आईला हाक मारतो, सकाळी उठल्यानंतर पण मी तिचा प्रतिमा बघितल्याशिवाय किंवा तिचं स्मरण केल्याशिवाय अंथरुणाच्या बाहेर पाऊल ठेवत नाही. तर त्या पद्धतीने स्त्री शक्ती म्हणजेच भगवती, आई म्हणजेच भगवती. तर जगाचा उद्धार करणारी किंवा जगाची उत्पत्ती ज्या पराशक्तीपासून झालेली आहे, आदिशक्तीपासून, आदिमायेपासून झालेली आहे, तीच भगवती. तर नक्की स्त्री आणि माता किंवा स्त्री आणि माई, माई म्हणजे स्त्री. तर संबंध आहे का असं म्हणण्यापेक्षा मी नक्कीच म्हणेल, की ही जी शक्ती आहे ती एकरूप आहे, एकच शक्ती आहे.
तुम्ही तिला शरण गेल्यानंतर किंवा तिचं स्मरण केल्यानंतर रोज तुम्ही काही करू नका. सकाळी उठल्यानंतर आपल्या भगवतीचं, कुलदेवीचं किंवा कामाख्याचं, दशमहाविद्यांचं स्मरण केल्यानंतर पण तुम्हाला आयुष्यात तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा जाणवायला लागेल आणि नक्कीच भगवती मागे उभी आहे, ही एक ऊर्जा जाणवायला लागेल. तर एकदा माझं असं म्हणणं आहे, की आजकालची जनरेशन आहे ना, तिने ह्या गोष्टीचा एकदा अनुभव घ्यावा, की भगवतीचं स्मरण केलं, की किंवा आईचं स्मरण केलं किंवा आईशिवाय आपल्याला करमत नाही. आपण बघा, घरी आल्यानंतर आपल्याला आई लागते. काही लागलं तरी आई लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आईची आठवण आधी असते, नंतर वडिलांची असते. कारण आई ही आपल्या हृदयाच्या जवळ आहे. आईपासून आपली उत्पत्ती, तशीच भगवतीपासून आपली उत्पत्ती आहे आणि भगवती आणि दशमहाविद्या आणि आई यामध्ये मातृत्व भावना आणि जे आपण म्हणतो ना वात्सल्य, हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दोघांमध्ये काही फरक आहे असं नाही वाटत मला. पुरुषांसाठी किंवा पुरुष साधकांसाठी दशमहाविद्या कशाप्रकारे काम करतात? पुरुष साधकांसाठी दशमहाविद्या हे आईच्या रूपातच कार्य करतात. आता त्यामध्ये वेगवेगळ्या आहेत बरं का, संभावना आहेत, पण त्यामध्ये मी जास्त बोलत नाही. माझी एक भावना आहे, की भगवतीला तुम्ही तिच्या शरण जा, शरणागत जा. जय भगवती किंवा माई. माई हा शब्द, माई हाच खूप मोठा मंत्र आहे, असं मला वाटतं. तुम्ही रोज माई किंवा जय भगवती किंवा भगवती असं जरी म्हटलं ना, तरी पण ती तुम्हाला तुमच्या हाकेला धावून येईल आणि तुमचं कार्य जे आहे ते पुढे नेईल किंवा तुमच्या कार्य जे आहे ते तुमचं कार्य सिद्धीत जाईल. अशा पद्धतीची भावना आहे. तरी पण एक पद्धती सांगतो तुम्हाला. पुरुषांनी शक्यतो जर सेवा करायची असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्र या स्तोत्राचा पाठ करावा. सिद्धकुंजिका. कुंजिका म्हणजे सिद्ध म्हणजे सिद्धी आणि कुंजिका म्हणजे किल्ली. सिद्धकुंजिका स्तोत्राचा रोज वाचन करा. त्यानंतर भगवतीच्या नवार्णव मंत्राचं वाचन करा किंवा नवार्णव मंत्र जो आहे तो जप करा. भगवतीचं स्मरण करा. तिचा चेहरा आठवा किंवा तुमच्या आजूबाजूला जे भगवतीचं स्थान आहे, मंदिर आहे, तिथे दर्शन करा. दर मंगळवारी, शुक्रवारी दर्शन करा आणि मनातली इच्छा तिला सांगा. तर भगवती नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि पुढचा मार्ग दाखवेल. आपल्याला वाटतं, की हिची साधना कशी करावी? हिच्या साधनेचा सुरुवात कशी करावी? किंवा भगवतीचा काही मंत्रजप आहे का? किंवा एखादा गुरु आपण बघतो, की अरे हां, या गुरूंपासून आपल्याला भगवती मिळेल. तर असं नाहीये. आपण जेव्हा जन्माला आलो ना, तेव्हाच भगवतीची आणि आपली नाळ जोडल्या गेलेली. कारण ही सृष्टी म्हणजेच ती आणि या सृष्टीमध्ये आपला जन्म झालेला आहे. तर मला असं नाही वाटत, की तिचं आणि आपलं नातं जोडण्यासाठी वेगळ्या कोणत्या गोष्टीची गरज पडेल. सृष्टीमध्ये ती सृष्टी आहे आणि आपण तिचे बालक आहोत. तर ती आणि आपण ह्याच्यामध्ये जास्त अंतरच नाही. फक्त तुम्ही त्या शक्तीला शरण जा, त्या शक्तीला समर्पित व्हा. ती शक्ती तुमचे पुढचे मार्ग आपोआप मोकळे करेल, मुक्त करेल आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला ती मी इथे आहे याची जाणीव करून देईल. भय, आसक्ती आणि अहंकार कोणती महाविद्या काय नष्ट करते? 3 महाविद्या आहेत. पहिली महाविद्या म्हणजे यामध्ये तारा आहे. तारा ही भय नष्ट करते, अभय देते आणि तारते. कोणत्या संकटामध्ये असू किंवा आपण म्हणूयात कोणत्या अडचणीमध्ये असू, तर ती त्यामध्ये आपल्याला शक्ती देते त्या संकटातून पुढे जायला आणि त्या भयावर विजय मिळवण्यासाठी. दुसरी जी आहे यामध्ये ती छिन्नमस्ता देवी आहे, छिन्नमस्तिका. ही आपल्याला समर्पण भावना दाखवते. मीपणा किंवा अहंकार, मी कोण आहे किंवा मी काय आहे? मगाशी सांगितलं तुम्हाला त्या नुसार तिने स्वतःचं शिर देऊन टाकलं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, की मी काय आहे? माझं अस्तित्व काय आहे? यापेक्षा आपल्या सोबत ज्या युद्धामध्ये योगिनी होत्या त्यांची रक्तपिपासा पूर्ण नाही झाली. त्यासाठी तिने शिरच्छेद केला होता. तर छिन्नमस्ता ही अहंकार किंवा अहंपणा नष्ट करून आपल्याला जे देणं आहे किंवा आपल्या मनातून आपली इच्छा पूर्ण करणं किंवा आपलं कर्तव्य जे आहे ते दर्शवते आणि धूमावती. धूमावती देवी ही सुद्धा आपल्याला अहंकार नष्ट करायचं शिकवते. मोह सोडून, आसक्ती सोडून पुढे जाण्यासाठी ती आपल्याला एका प्रकारे धूमावती देवी ही पुढे जाण्यासाठी भविष्यातील भीती कमी करते. काली आणि तारा ह्या 2 देवी उग्र का दाखवल्या जातात? काली आणि तारा. आता तसं बघायला गेलं तर आपण दोघींची प्रतिमा जर बघितली किंवा फोटो जर बघितले, तर काली आणि तारामध्ये शक्यतो आपल्याला फरक जाणवत नाही. दोन्ही सुद्धा युद्धासाठी तत्पर असणाऱ्या देवता आहेत. दोघींच्या हातात खड्ग आहे, कपाल आहे आणि एक तारा जी आहे ती शवासनावर बसलेली आहे. म्हणजे शिवावर आहे आणि तारा आणि काली दोघी सुद्धा शिवावरच आहे किंवा शिवाच्या छातीवर पाय देऊन या पुढे आलेल्या आहेत. मुळात म्हणजे या देवतांची जी उत्पत्ती आहे ही युद्धासाठीच झालेली आहे. देवींची उत्पत्ती हे संहार करणारं देवता आहे
किंवा युद्ध करणारा देवता आहे. त्यामुळं दोन्ही काली आणि तारा ह्या उग्र पद्धतीतच आपल्याला बघायला मिळतात किंवा त्यांची मुद्रा जी आहे ती उग्र आहे. गुरुशिवाय जर या दशमहाविद्यांची साधना करायची असेल किंवा उपासना करायची असेल किंवा त्या गोष्टीकडे आपल्याला पुढे जायचं असेल, तर कशा पद्धतीने गेलं पाहिजे? आता ह्यामध्ये एक आपण एक साधारण मागच्या 1 वर्षापासून एक कन्सेप्ट सुरू केलेली आहे शक्ती सेशन म्हणून. शक्ती सेशनमध्ये आपण काय करतो, एक महिन्यातून एका रविवारी आपण शक्ती सेशन घेतो. एक साधारण 3 तासाचं सेशन असतं. ह्या सेशनमध्ये आपण काय करतो, की गुरुदीक्षा न देता जे उपासक आहे किंवा जे साधक आहे किंवा ज्यांना इच्छा आहे, की महाविद्यांची उपासना करावी, कामाख्या यांची उपासना करावी आणि आपल्या आयुष्यातील संकल्प जो आहे तो सिद्धीस न्यावा. आधीच्या काळात काय होतं, की आश्रम पद्धती होती. आश्रम पद्धतीमध्ये लहानपणीच शिष्यांना गुरु आश्रमात सोडलं जायचं. तिथे गुरु आश्रमात सेवा करून तिथलच्या आपण एक म्हणूयात, की झाडलोट, स्वच्छता, त्याच्यानंतर गुरांना चारायला नेणे, हे सर्व कार्य करून स्वयंपाकघरात मदत करणे, गुरूंच्या हाताखाली कार्य करणे, होम हवनासाठी सामग्री, संहिता गोळा करणे, हे सगळे कार्य केल्यानंतर गुरु उपदेश व्हायचा आणि गुरूंच्या आपण एक म्हणूयात, की सानिध्यात आपल्याला गुरु आज्ञा होऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळायचं. पण आजकालच्या काळात ते शक्य नाहीये. तर एक साधारण आपण 1 वर्षापासून ही कन्सेप्ट सुरू केली, की शक्ती सेशन. शक्ती सेशनमध्ये आपण काय करतो, की साधारण नावनोंदणी सुरू असते. एक 40 जणांची नावनोंदणी झाल्यानंतर एक आपण बॅच घेतो सेशनची. त्या सेशनमध्ये ह्या सगळ्या दशमहाविद्यांचे बीज मंत्र, त्याच्यानंतर कामाख्याचा बीज मंत्र, मूलमंत्र, ह्या सर्व महाशक्तींची साधना आणि अजून काही गुप्त साधना आहेत. त्या आता मी या व्यासपीठावर सांगत नाही. पण ह्या पद्धतीचे गुप्त साधना, यामध्ये सुरक्षा कवच, कुलदेवता साधना, त्यानंतर अनुलोम-विलोम, प्राणायाम, आपण एक म्हणूयात की शरीर दिग्बंध, त्यानंतर बीज मंत्रांचं शक्ती आवाहन, हे सर्व करू. एक ह्या शक्तीकडे संकल्प करून ह्या शक्तीद्वारे किंवा शक्तीच्या आराधनाद्वारे आपल्याला संकल्प सिद्धी कशी करता येईल किंवा संकल्प सिद्धीकडे आपण उपासकांना नेत असतो. प्रत्येक सेशनद्वारे या सगळ्या गोष्टींना किंवा या सगळ्या भगवतीच्या ज्या दशमहाविद्यांचे बीज मंत्र आहे, मूलमंत्र आहे, आराधना आहे, साधना आहे, कवच आहे, हे सर्व आपण त्या सेशनमध्ये त्या विद्यार्थ्यांकडनं, उपासकांकडनं आपण ह्या सेशनमध्ये सगळी क्रिया करून घेऊन त्यांना या शक्तीची आणि ह्या दशमहाविद्यांची अनुभूती देत असतो. चुकीच्या साधनेमुळे काय परिणाम होऊ शकतो? चुकीची साधना शक्यतो माझं म्हणणं आहे, की दशमहाविद्या ह्यांची साधना गुरुशिवाय करूच नाही. करताना आपण सात्विक आणि शुद्ध पद्धतीने करावी आणि त्यामध्ये जरी सुद्धा चूक झाली, तर दशमहाविद्या ह्या महाविद्या आहेत. मी आधी सांगितलं तसं, की यांच्या चुकीमुळे काय होऊ शकतं, आपल्याला दोष लागू शकतात काही प्रमाणात. मंत्र उच्चार चुकला तर मंत्र दोष लागू शकतो. स्तोत्र उच्चार चुकला तर स्तोत्रातल्या उच्चारामध्ये चूक झाली म्हणून दोष लागू शकतो. त्यानंतर आसन, त्यानंतर आपण एक म्हणूयात की शिवता शिवल किंवा तत्सम काही गोष्टी, विटाळ, सुतक या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये जर चूक झाली, तर त्या शक्तीचा दोष आपल्याला लागतो. त्यामुळे आपले कुलदैवत, पित्र हे आपल्यावर कोपतात किंवा रागवतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण हाताने अडचणी ओढून घेतल्यासारखी गोष्ट यामध्ये घडू शकते. तर शक्यतो साधना करताना ह्या व्यवस्थित मार्गदर्शनाखाली किंवा शुद्ध राहूनच कराव्यात, नाहीतर साधना करू नये. नाहीतर या सर्व दोषांना, चुकांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आपलं काही प्रमाणात दैनंदिन आयुष्यात नुकसान होऊ शकतं या गोष्टींमुळे. सोशल मीडियावरती दाखवले जाणारे साधनं असतात म्हणजे आता रील्सवरती दाखवले जातात किंवा मूव्हीजमध्ये काही दाखवल्या जातात. तर त्या खऱ्या असतात का? आता मूव्हीजमध्ये, रील्समध्ये ज्या साधनं दाखवल्या जातात ना, आता यामध्ये साधक जे आहे, Instagramवर पण भरपूर प्रमाणात साधक झालेले आहे. प्रत्येकाला दोष देऊ नाही शकत आपण. पण आपण एक म्हणूयात की 100 मागं एक चांगली भावना ठेवली तर 100 मागं 2 जण आहेत ते चुकीचे आहेत. बरोबर. आजकालची तरुण पिढी जी आहे ती षटकर्मांकडे जास्त आकर्षित होते. षटकर्म म्हणजे काय? मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन, उद्वेषण या गोष्टींकडे जास्त आकर्षित होते आणि त्या पद्धतीच्या क्रिया ते करायला बघतात. काही Googleवर पण उपलब्ध आहेत किंवा तत्सम सोशल मीडियावर काही गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्या गोष्टींवर आपण एक म्हणूयात की त्या गोष्टी करू नये. बरोबर. कारण गुरु सानिध्याशिवाय कोणती गोष्ट करू नये. तुम्हाला जर आर्थिंग नसेल किंवा मेन पॉवर सप्लाय नसेल, तर ह्या गोष्टी करूच नाही. तुम्ही तसं जर करायला गेलं तर तुमचा फायदा तर होणार नाही, पण नुकसान हे 100% होईल. हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे अशा साधनांवर तुम्ही विश्वास न ठेवता किंवा या साधना बघून त्या साधनांचं अनुकरण न करता आपल्या दैवताकडे किंवा नामस्मरणाकडे किंवा आपण एक म्हणू की एखादी छान सात्विक साधना
त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपली भरभराट करून घ्यावी किंवा त्या शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करावा. दशमहाविद्यामध्ये कामाख्याला एवढं प्राधान्य का दिलं जातं? कामाख्या म्हणजे ह्या सृष्टीचं मूळ रूप आहे. 51 शक्तिपीठामध्ये कामाख्या हिला मुख्य दैवत मानलं जातं. त्यानंतर कामाख्या योनी स्वरूप आहे. योनी स्वरूप म्हणजे सृष्टीची निर्मिती किंवा सृष्टीची उत्पत्ती या योनीतून झाली आहे अशी एक मान्यता आहे. दशमहाविद्यांची उत्पत्ती पण कामाख्यापासूनच झालेली आहे. अ, एक आपण म्हणूयात की बीज केंद्र किंवा मुख्य स्थान दशमहाविद्यांचं अधिष्ठात्री दैवत हे कामाख्याला मानलं जातं. कारण हे 10च्या 10 मंदिरं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 10च्या 10 दैवत किंवा ह्या 10ही देवी महाशक्तींचे जे मंदिर आहेत ते कामाख्याच्या जवळ आहे. काम म्हणजे विकार न म्हणता काम म्हणजे आपण एक म्हणूयात की सृजनशक्ती किंवा ह्या विश्वाला मिळणारी जी चालना किंवा चैतन्य स्वरूप जे आहे ते म्हणजेच कामाख्या किंवा कामरूपिणी. आसाममध्ये निलांचन पर्वतावर, नील पर्वतावर जे स्थान आहे त्याला आपण तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे, मुख्य शक्तिपीठ. म्हणून कामाख्याला दशमहाविद्यांमध्ये मुख्य आणि महत्त्वाचं स्थान आहे आणि ती या दशमहाविद्यांची अधिष्ठात्री देवता किंवा आपण एक म्हणूयात की गुरुदेवता असं तिला म्हटलं जातं.